अरे खाऊन घ्या आधी. हो गाई, ते व्हॉट्सअपचे मेसेज बघतोय. कसले मेसेज? आमच्या वेळी नव्हते असे मेसेज वगैरे. आमच्या वेळी ना 15 पैशाचं पोस्टकार्ड खुशाली कळवत होतं आणि आरती लिहिलेले पत्र रडायलाही लावत होतं. 1 रुपया सुट्टा घेऊन एसटीच्या रांगेत उभं राहायचो आम्ही आणि घरच्यांशी बोलणं झालं की मन भरून यायचं. नाही तर आता 24 तास त्या व्हॉट्सअप मध्ये असता तुम्ही, पण आहे का ती ओढ, ती हुरहुर? अरे ऐकतेस ना? नाहीच ऐकलं? चालू दे तुझं. काय बाई आलो सर. हो हो नाही वेळेत पोहोचलो. हो 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 येस येस येस. हा या बाय बाय. दादा दादा बघ ना, कसला फनी व्हिडिओ आहे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. दादा तू कसला बोरिंग आहेस रे, व्हिडिओ बघितलास पण नाही. हा पोहे खाऊन घे, उशीर होईल तुला. अरे कसला मारलाय बघ ना तिला. हा आई. अरे हो हो आले. व्हिडिओ बघ तरी. बघ ना बघ ना बघ ना आधी अरे बघ. काय म्हणताय? आई हा बघ ना, मला त्रास देतोय ग. नितीन, मी काय नाही गेलं. आणि तुझं काय रे? आई मला उशीर होतोय, टिफिन ना लवकर. अरे मग तुझ्या बायकोला सांग. अरे हो. अरे आता तुझं लग्न झालंय, बायको आली आहे घरात, का हवं नको ते तिला सांगायचं. बरोबर आहे. सारखं काय आई करतोस रे? नाहीतर काय. जरा गप्प बस. बरं ते आवाज कसा आवाज येतो बघूया आपण बायकोला. दे दे. अगं आई, मला तिची सवय व्हायला थोडा वेळ लागेल ना. तुला मी कुठलंही काम निसंकोचपणे सांगू शकतो, तसं तिचं नाही आहे ग. तिला मी जेवते 15 दिवस झाले, फक्त थोडे दिवस गाई. फक्त थोडे दिवस हा मयू, जास्त दिवस नाही चालणार. हो गाई, फक्त थोडे दिवस. दादू हे घे टिफिन, नाहीतर विसरून जाशील. ए थँक्यू आशा. सांगते बघ कशी, जसा काही हिनेच बनवलाय. ए वांग्या, जास्त बोलू नकोस हा. ए बुटके, जा तुझं काम कर जा. तू जास्त बोलू नकोस, समजला ना? तू कशाला मध्ये बोललास? ए आई, हिने मेकअप केलाय की ब्रेकअप केलाय? आई याला सांग गं वांग्याला कुठल्या. ए तू वांग्या नाही बोलायचा. तू वांग्याचं समजलं बुटके मला वांग्या बोलला, तू काय मला करते? बोलला. आईला सांगा मला वांग्या वांग्या बोलते. बुटके शिस्तीत राहायचं, वांग्या बोलली नाही, ऐकत नाही बघ तुला. तू मला काय जास्त करतो? बोलू नका. अरे, अरे गप्प बस. आशू, तुला कॉलेजला जायचं नाहीये का? दादू त्याचीच तयारी करत होते. हा बघ ना. व्हेरी गुड, लवकर जा. आई चल मी येतो. अरे असं काय? अरे बायकोला तर भेटून जा. अरे हो. अरे सगळं सांगावं लागतं त्याला. काय रे तू? अरे आज लग्नानंतर पहिल्यांदा ऑफिसला चाललायस ना, मग जा जा. हा. चालला बघ. ए आशू, ऐक ना, तिला बोलव ना लवकर. अरे ते कॉलवरती बोलत होती कोणाशी तरी. तिला सांग ना, फोन ठेव, मला उशीर होतोय. हो हो मी आणते बोल. ए वहिनी. आवाज बघ. ए वहिनी. ए तू आई याला सांग ना, सारखं का मध्ये मध्ये बोलतोय. ए बुटके, त्या बहिणीला बोलव ए जा. वांग्या जास्त बोलू तू नको. परत वांग्या बोलली. आई मला परत वांग्या बोलल्या. बुटके तू आई याला सांग ना का. अगं तू बोलव, त्याला उशीर होतोय, जा जा. ओ वहिनी लवकर या, दादाला उशीर होतोय. आले. निघालास ऑफिसला? हो. ऐक ना, आज जरा लवकर येशील का? मला शॉपिंगला जायचंय. येतो. बाय 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 बाय. आई येतो ग. सांभाळून जा रे. हो. ए आई, काय रे? ही बहिणी अशी बेडरूम मध्ये धावत का गेली सांग? का बरं? अगं बाल्कनीतून दादाला बघायला. सिंपल. तुझा पण होणार आहे ना? बघू तुझी बायको तुला कुठून कुठून बघते ते. काहीतरीच आपलं असेल का? नाहीतर काय वांग्या. माझं पण लग्न होणार, मी तर माझ्या बायकोला सोबत ऑफिसला घेऊन जाणार. ब्लॅकआउट. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून फ्रेश स्टार्टअप प्रोडक्शन निर्मित सविने सादर करत आहोत एकांकिका वावटळ. लेखक दिग्दर्शक भरत पवार. नेपथ्य कृष्णा जाधव. प्रकाश योजना विजय कांबळे. पार्श्वसंगीत सुमित उंडाळकर. रंगभूषा सोनाली जाधव. वेशभूषा सायली वैशाली. निर्मिती सहाय्यक प्रणेश काळे. कलाकार मयूर शिंदे, सायली बोले, वैशाली शिंदे, ओंकार देसाई, सोनाली जाधव, राहुल कांबळे. रंगमंच व्यवस्था
सुधीर बाबुल, वनिता नेरुळकर चौले सादर करत आहोत एकांकिका वावटळ. लाईट. मयुरेश चल झाली मी तयार. हाय वाव, खूप छान दिसते. मयुरेश तुला पाहतच राहावंसं वाटतं. हे जे मंगळसूत्र आहे ते खरंच सुंदर आहे की तू घातल्यावर तुझ्या खुलून दिसते. मुळात ना डिझाईनच छान आहे. तुझी चॉईस आहे ना. हो, माझी चॉईस. माझी आणखीन एक चॉईस सांगू. आता आपलं लग्न झालंय. आता एक छोटासा पाहुणा. मयुरेश आपल्याला जायचंय ना. त्याआधी मला तुझ्या डोळ्यात बघायचं. एवढा प्रेम करतोस. खूप. मी सुद्धा. कधी तुझे होऊन गेलं ना हे कळलंच नाही रे. मला ना जसं हवं होतंस ना तसाच आहेस तू सेम. खरंच. हो खरंच. आणि हो मयुरेश, ऑफिसमध्ये तू कितीही बिझी असलास ना तरी मला नाही विसरायचा. आता वाट बघणारी घरी तुझी एक बायको आहे. अगं तू माझा श्वास आहेस आणि माणूस श्वास घ्यायला कधी विसरतो का? किती छान बोलतोस रे. म्हणून लगेच तुझ्या प्रेमात पडली. मला ना फक्त तुझी होऊन राहायचंय. जशी आत्ता आहे ना तशी कायम. हे तुला माझ्या हृदयातून काही आवाज ऐकू आला? काय? नीट कान लाव. नाही. आय लव्ह यू. मयुरेश तू जसा आहेस ना मला तसाच हवाय शेवटपर्यंत. तू मयुरेश एकच मिनिट. हा हॅलो सर. नाही सर, सॉरी गडबडीत जरा विसरलो मी. मला एक 5 मिनिटं मी लगेच मेल करतो. हो. येस. हा सर. नाही रेडीच असा प्रेझेंटेशन. फोन झाली. येस. या सिया बाय. कुणाचा बॉसचा फोन? हो अगं बॉसचा फोन. अगं काल ते एक प्रेझेंटेशन झालं ना ते मला जरा पाठवायचं. आमच्या कंपनीत ना किती प्रोजेक्ट्स आहेत, त्याचा किती फायदा होणार आहेत हे सगळं मला पाठवावं लागतं. खूप प्रेशर असतं माहिती आहे. अरे पण आपल्याला जायचंय ना. हो अगं फक्त 5च मिनिट कर. मयुरेश हा. तुला असं नाही वाटत आहे की तुला गुलामगिरी करतोय? नाही म्हणजे सकाळी लवकर उठा, मग परत टायमात ऑफिसला जा आणि ऑफिसला जाऊन काय बॉसचा ओरडा खा. अगं असं का बोलतेस? काम आहे तर माझं. थोडंफार तरी सहन करावंच लागणार. आणि काम नाही केलं तर घर कोण सांभाळणार? हे बघ, आशूचं शिक्षण आहे. त्या दोघांनाही खूप मोठं झालेलं बघायचं मला. आणि या घरातला एक मोठा व्यक्ती, एक जबाबदार भाऊ म्हणून जेवढं मला करता येईल तेवढं सगळं करीन मी. आणि कामाचं काय का सवय झाली आता शरीराला आणि मनाला सुद्धा. आणि मग माझ्या मनाचं, माझ्या अपेक्षांचं त्याचं काही नाही का? अगं असं का बोलतेस? अशी का वागतेस? अरे तू विसरलास आपल्याला बाहेर जायचं होतं ना. हो अगं फक्त 5च मिनिट. मला मेल करतो पण लगेच निघ. मयुरेश मी तुला आधी पण सांगितलंय. हे बघ मयुरेश, एकदा तू घराबाहेर असतोस दिवसभर आणि मला एकटीला घरात बसून राहायची सवय नाहीये. आठवतंय ना कालचं बोलणं? हो अगं आठवतंय, पण माझ्या मनात ही गोष्ट तू प्लीज दरवाजा उघड. आता ना मलाच कुठे जायचं नाहीये. दमली आहे ग आश्वास. खूप चालले अगं एवढी 8 वर्षी बॅग. खूप. अरे वा, गप्पा चालल्या होत्या वाटतं दोघांच्या. अरे आज घरीच होतास का? अरे मग बायकोला घेऊन फिरायला तरी जायचंस. बरं, हा नितीन कुठे? नितीन बाहेर गेले आई. उशीर होईल सांगून गेले. बरं तुमच्यात काही झालंय का? म्हणजे फिरायला घेऊन जा म्हणलं तर ताडकन उठून गेली रे ती. आई काही नाही झालं.
आई हे नितीनचं फार अति होतंय नाही म्हणजे घरी आला का सतत मोबाईलवरती असतो बाहेर गेला का मित्रांबरोबर बाहेर असतो तुला नाही वाटत त्याच्याकडे जरा बघितलं पाहिजे हे खूप त्याचं सोड मी काय विचारते काही झालंय का तुमच्यात काही नाही काही काय तू आता बाहेरून आलीस दमली असशील जा फ्रेश हो जा. बर नको सांगूस काय झालं आई मोठा झालास मयू एक सांगू मयू दुःख लपवायला शिकलास रे आईला काटे टोचू नये म्हणून स्वतःलाच काटे टोचून घ्यायला लागलास रे तू आई तसं काही नाहीये ग तू नाही पुस ना तू रडू नको तू हसताना छान दिसते काय हस ना ग मोठा हो अजून मोठा हो हस ना आता मला पण रडवशील नाही स्माईल ब्लॅकआउट लाईट अरे आशू इतका उशीर का दरवाजा उघडायला? अगं बहिणी मी किचन मध्ये होते. हाय ते बसलाय बघ कधीचा. याला ऐकू येते का बघ? अरे 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 भैरे काय आहे ग? ऐकू येत नाहीये का कधीचा बेल वाजते ते? मग सांगते काय उघड ना दरवाजा. वहिनी हातात पूर्णच गेलाय बघ ना. अरे आशू ऐक ना माझे कपडे प्रेस करून दे ना प्लीज. अहो वहिनी मला नाही येतो. अगं उद्या माझी खूप इम्पॉर्टंट शूट आहे आणि आता खूप थकली आहे ग मी. वहिनी मला खरंच येत नाही हो. तुम्ही दादू आला ना दादूला सांगा. हाय वहिनी. वहिनी तू माझी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट नाही केलीस अजून. तुझी फ्रेंड रिक्वेस्ट नाही आली मला. अगं आली असेल बघ. डॉली द क्वीन. ओ हा आली आहे पण हे अकाउंट तुझं आहे? हो. ए तुला मी रिअल अकाउंट ओपन करून दिलंय ना मग तू हे फेक अकाउंट का वापरतो? हा वहिनीचे फॉलोअर्स वाढवायला. वहिनी तू जो लग्नाचा व्हिडिओ बनवलास ना तू इतका कमाल आहे आणि त्यात मी तर काय दिसतोय एकदम स्मार्ट. नाहीतर ही बुटकी. ए वांग्या जास्त बोलू नको हं, पहिलाच काय सांगते. करशील बुटके? ए वांग्या स्वतः काही हिरो नव्हता गप. दिसत, समजलास ना? मी वहिनी मी काय बोलतो तू व्हिडिओ बनवते ना हो. आपण पण एक व्हिडिओ बनवूया ना. व्हिडिओ डान्स व्हिडिओ बनवूया. हे मस्त आयडिया. मी पण तू डान्स करणार? वहिनी कॉलेजमध्ये लीड डान्सर होतो मी. एक काम करू आईला पण घेऊ. आशू हा हा आईला मस्त पण आयडिया. मी बोलवते आई हा आई पण नाचेल ना. माझ्यावर का नाही आला पाहिजे? आई येणार आई. गं, आम्ही आहोत ना. तू सेटअप काय थांब नाही आले. गं. अगं काय अगं ये ना. काय काय नक्की सांगशील का? अगं काय नाही एकच व्हिडिओ बनवायचा. हे मला नाही येत अगं ये ना गं. आई 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 ए, दादा. अगं ये 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 काय हे रे? बघ आपल्याला एक डान्स व्हिडिओ बनवायचा आहे. सिम्पल. हो. मला नाही येत. ए, आई, आई, आई. आता दोघं बोलताय तर बनवा ना आई. हा तिकडे. पहिली तुम्ही स्टेप टाका. हे बघा अशी इझी step. स्टेप्स आहे मी सांगेल तसंच करायचं बघा. हा. 1 2 तीन चार सिम्पल. नाही जमणार. आई, आई, ए, आई, आई. मी स्टार्ट हा, करते तुम्ही start. रेडी राहा. 1 2 3 स्टार्ट. पहिला बघ. मला उत्तर दिला. बरं, उठ, उठ, उठ. अरे सांगत होते. मला हे असलं काही जमत नाही. काहीतरीच असतं तुमचं बाई. आई तुझ्यामुळे पडतो मी. हो रे हो. बरं तू बघ मी औषध आणते तुला. काय बाई काय पोरं काय नाही. करत असतात? ज्याला डान्स करायचा होता ना तेच आज पडलेले त्याच्यामुळे आज का डान्स व्हिडिओ होणार नाहीये. आपण उद्या कंटिन्यू करूया ओके. पण माझा व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय. आशू प्रेस करून दे ना ग कपडे. अहो वहिनी मला खरंच येत नाही हो. तुम्ही दादू आला ना दादूला सांगा नाही तर हा घेऊन जाईल ना प्रेसवाल्याकडे. कोण मी? अरे अरे यार आज ना माझ्या एका मित्राचा बर्थडे आहे. जर मी नाही गेलो तर त्याला वाईट वाटेल. येतो आम्ही. वहिनी मला एक बाहेर खूप अर्जंट काम आहे ते मी करून येतो. रात्री यायला उशीर होईल. बाय.
बघितलं वहिनी, काम करावं लागेल म्हणून कसा पळून गेला हा. त्याचा पाय दुखत होता ना आता. बघ ना, तुम्ही दादू आला ना, दादूलाच सांगा. जाऊ दे, मीच करेन. अरे ऐक ना आशू, हं? मला कॉफी तरी दे ना बनवून प्लीज. हा, मला कॉफी खूप छान येते, मी आणते तुमच्यासाठी. ठीक आहे. माझा मोबाईल बेडरूम. वहिनी हे घ्या कॉफी, मला क्लासला जायला उशीर होता. थँक्स. अगं आई दे ना. का नाही सांगितलंय ना तुला? अगं आई दे ना ग प्लीज. नाही म्हटलंय तुला एकदा. निघ आता तू. काहीतरी चपलं नुसतं. मयुरेश, हे मयुरेश, अरे काय झालं? अशा तुझे आजपासून सगळे व्हिडिओ ब्लॉग्स ना सगळे बंद करायच्या. अरे पण मला सांगशील का झालं काय? तुला सांगितलं ना एकदा हे सगळं बंद करायचं. पण ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? तुला फ्रीडम हवा होता ना, तुला फ्रीडम दिला ना मी. तुला फेमस व्हायचंय, सेलिब्रिटी व्हायचंय, मॉडेल बनायचं, पण हे अशा मार्गाने अजिबात. याला फेमस होणं नाही बोलत, याला पैसा कमवायचा धंदा बोलतात. धंदा तो माझा कंटेंट आहे आणि मी तो फॉलो करणार. कंटेंट. अगं तुझ्या लग्नापर्यंतचे सगळे व्हिडिओ ठीक होते, पण आता तू हद्द पार केलीस. काय काय टाकतं सोशल मीडियावर? जसे फाटके कपडे घालून मला नवऱ्याने सासूने घराच्या बाहेर काढून दिला आहे, मला होईल तेवढी मदत करा. स्वतःचा अकाउंट नंबर पण दिलायस. त्या कमेंट्स मध्ये पैसे पाठवण्याचे स्क्रीनशॉट आहेत. तर लोकांच्या वाईट प्रतिक्रिया वाच जरा. अरे पण पैसा पण इम्पॉर्टंट आहे. हे सगळं शूट करायला पैसा पण लागतो. आणि लोकांचं काय रे, ते नंतर विसरून जातात. हे बघ मयुरेश, आपण लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. एकदा का फॉलोअर्स वाढले ना, मग बघ कसं नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं कसं आपोआप मिळतं. यात तू माझ्या घरच्या लोकांच्या बदनामीचा विचार केलायस. माझ्या ऑफिसमध्ये तुझे व्हिडिओ बघून त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता ऑफिसमध्ये तर असे वागत होते तसा काय मी ऑफिसमध्येच नाहीये. माझं बाहेर फिरणं पण कठीण होऊन जाईल. सॉरी, मी तुला आधीच सांगितलंय मला फेमस व्हायचंय. मला स्वतःचं नाव, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय. आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेतली. मी माझी मेहनत फुकट जाऊ देणार नाही. मेहनत? अरे आलाच ऑफिस मधून? हा आई बस ना. काय रे, आज आलास तो आवाज पण नाही दिलास. नाही तर एरवी आलास की आई चहा दे, आई बिस्किट दे. अगदी लहान मुलासारखा करायचा. आता मोठा झाला माझा लेक. बायकोला सांगत असेल, हो की नाही का अर्चना? सांगतो ना हा तुला. हो, असे दोघं सुखी राहा. मला तरी दुसरं काय हवंय रे? अरे मुलांचे सुखी संसार बघणं एवढंच आई वडिलांना हवं असतं. बरं, तुम्हाला माझी अडचण तर नाही ना झाली? म्हणजे तुम्ही बोलत होता आणि मी मध्येच आले म्हणून. काय ग? नाही आई, तुम्ही पण ना. अरे लाजली वाटत. अरे परवा रागानं ताडकन उठून गेली. मला वाटलं तुमच्यात भांडणच झाले की काय. नाही आई. पण आज बरं वाटलं. कसं आहे ना मजू, हसत खेळतं घर असलं ना की जगण्याचा हुरूपच वाटतो बघ. बघ कोणीतरी आलं वाटतं. हे काय झालं? काय झालं? काय नाही, थकलीये बस. थकलीये बस. माझं पिल्लू माझ्याशी खोटं बोलणार का आता? प्लीज मला शांत बसू दे. अगं लाडाने विचारतोय ना. काही झालंय का? काही झालं असेल तर सांग तरी. क्लासमध्ये कोणी बोललंय का? ओ शेट, प्लीज मला शांत बसू द्या ना यार तुम्ही. बरं आलीस ना, जा फ्रेश होऊन घे. काही नाही रे मयूर, क्लासला जाताना 2000 रुपये मागत होती. तेच दिले नाही ना, त्याचाच हा राग.
राग शांत झाला का बोलेल आपण. अगं एवढंच ना. हा बघ नितीन पण आला. तुला सांगतो आता दोघं पण मस्ती करतील. काय नितीन, आज मित्रांनी लवकर सोडलं वाटतं तुला? हा हो. हो. आई, आज घर शांत शांत वाटत नाही का ग? हो रे. आपला जोकर बघ कसा शांत बसलाय. हा? काय रे नितीन? अरे तू काय एकदम मोठा झालास, एकदम जबाबदार झालास. ते पण मोठे होतात आहे, त्यांनाही हळूहळू त्यांची जबाबदारी कळेल आता. बरं तुमचं चालू द्या, मी जरा स्वयंपाकाचं बघते. आणि हो, दोघंही बाहेरून आलात, फ्रेश होऊन घ्या. आणि तू ग परत ओरडायला लावू नकोस मला. हो, परत ओरडायला लावू नका, समजलं ना? अरे, केवढी शांतता. अरे केवढा हा बदल. दादू, मी कॉलेज बंद करते. नाही जायचं मला त्या कॉलेजमध्ये. आई समोर होती म्हणून मी काही बोलू शकले नाही. नाही जायचं मला त्या कॉलेजमध्ये. नाही शिकायचं मला. हे आशू, बाळा असं नाही बोलायचं. हे तुला पैसे हवे तर माझ्याकडे मागायचे ना, मी दिले असते. आशू, तुला शिकून खूप मोठं झालेलं बघायचंय मला. प्लीज नाही. नाही जायचं मला त्या कॉलेजमध्ये, नाही त्या क्लासमध्ये. अगं पण का? दादा, माझे मित्र पण तुझ्याबद्दल नको नको ते कॉमेंट्स करतात. मला पण नाच क्लासला जायचं ना कॉलेजला. एक एक मिनिट, तुम्ही दोघं जरा शांत व्हाल. मला जरा सांगशील नक्की काय झालंय ते? दादू, हा? वहिनीचे व्हिडिओ व्हायरल झाले. हो दादू, बघ हे व्हिडिओ, वाच त्या कॉमेंट्स. त्या व्हिडिओज मुळे ना जगणं नकोसं झालं आता मला. ब्लॅकआउट. लाईट. नितीन, ए नितीन, हो आई, अरे रात्रीचे 3 वाजले, झोपायचं नाहीये का तुला? झोपतोच आहे का आई आता? अरे कधी? ग झोपतो ग, तुझा. बर, उद्या दुपारपर्यंत झोपून राहा आणि कॉलेजला दांडी मार. मग बघते तुझ्याकडे काय चाललेलं असतं या पोराचं, काही समजत नाही बाबा. ब्लॅकआउट. लाईट. तू इथे बसले, शूटिंग आहे तुझं? हे दाखव जगाला. हे दाखव जगाला दाखव. फेमस होशील, फेमस. सांग जगाला ओरडून, माझ्या नवऱ्याने स्वतःच्या भावाला संपवलंय म्हणून. सांग जगाला, पैसा कमव, पैसा. फेमस होशील, फेमस. दाखव जगाला दाखव. शट अप हरीश. अरे काय बोलते ते कळतंय का तुला? आणि हे बोट माझ्याकडे नाही दाखवायचं. मुळात हे तू नाही, ही तुझी दारू बोलते. दारू बोलते असं ना? हा ना?
का बोलणार नाही दारू? का बोलणार नाही? अगं माझा जॉब गेला, मला फरक नाही पडत. मला एवढं वर्षाची मेहनत फुकट गेली, मला फरक नाही पडत. अगं माझा जोकर गेला ग, माझं घर स्वप्न सगळं कोसळून पडलं. मयुरेश, मयुरेश, आपण नंतर बोलूया, okay? मयुरेश, तू शांत हो. हे बघ, पोलिसांचा तपास चालूच आहे ना. काय कळेल, काय खोटे कळेल आपल्याला. माझा जोकर गेला. आई 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 तू रडू का? तू रडू नको, तू डॉक्टर छान नाही दिसत. हस ना, अरे हसताना छान दिसतेस तू. नको असं वागूस रे, तुझ्या वागण्याचा त्रास होता रे मला. अरे व्यसन या शब्दाचा राग करणारा तू काय करून बसलायस हे? आई आई वर बस. नको रे, तिथे बघितलं का मला नितीनची आठवण येते रे. नको. आई नित्रीचे बसत रे. आशो चिडवायचं तुला आता. बुटक आशू, तुला शिकून खूप मोठं झालेलं बघायचं होतं मला. नाही ना. आशू, तुझ्या नातूला ना सगळ्याची मन जिंकायची होती. तुझा नातू जिंकण्याऐवजी पूर्ण हारून गेला. नाही दादू. कधी कधी ते बनाय राणे, घ्या ना ताब्यात. हो साहेब. मिस अर्चना देशमुख, तुमचं पॅकअप झालं. अहो पण मी काय केलंय? काय केलंय ते काय पोलीस स्टेशनला गेल्यावर अहो साहेब, तुम्ही केलंय काय? काहीतरी सांगा. अरे माझ्या विचारणं थांबव त्यांना रे. हे बघा, त्यांना आम्हाला इथून घेऊन जावंच लागेल. त्या इथे राहणं म्हणजे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. थोडा आम्हाला सहकार्य करा. आणि तसेही त्यांच्यावर आता गुन्हे दाखल झालेत. गुन्हे? कसले गुन्हे? आणि मी असं केलंय तरी काय की कोणी माझा गुन्हा दाखल करेल? हे बघा मिस अर्चना देशमुख, तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ना आम्ही इथे बांधील नाही आहोत. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते पोलीस स्टेशन मध्ये बोलायचं. चला. एक मिनिट. अटक करायला वॉरंट लागतो, पुरावा लागतो. त्याशिवाय आहे का तुम्हाला परमिशन मला इथून नेण्याची? हे तुझे खोटे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकतेस, लोकांकडे पैसे मागतेस, त्याचा आहे का तुझ्याकडे पुरावा? परमिशन आहे? हा, खूप बोललीस. त्याच लोकांनी तुझ्या विरोधात तक्रार केली आहे. चल लवकर. घेऊन चला. ओ, पण- बोललीस. मयुरेश, मयुरेश. साहेब माझ्या मुलाचं काही. साहेब, माझ्या भावाच्या बॉडीचा हो हो, तुम्ही शांत व्हा. हे बघा, पोलीस तपास चालूच आहे आणि लवकरच काय तो सुगावा लागेल. अजून थोडे दिवस फक्त. आई, फक्त थोडे दिवस झोप अश्विनी, तू सांगितल्याप्रमाणे तू तुझ्या भावाला नितीन देशमुख या नावाने अकाउंट ओपन करून दिलं होतं, बरोबर? हो सर. बरं, मग किती दिवस, किती महिने झाले असतील या गोष्टीला? 1-1.5 वर्ष झालं असेल सर. 1.5 वर्ष. बरं ठीक आहे. म्हणजे तू दिवसातून किती वेळ मोबाईलवर असायचा? तुला काही अंदाज? खूप वेळ. अगं, खूप वेळ म्हणजे किती? म्हणजे 2 तास असेल, 3 तास, 4 तास, 6 तास, 8 तास, म्हणजे किती? म्हणजे तो खूप वेळ मोबाईलवरच असायचा. म्हणजे त्याला जेवताना सुद्धा फोन लागायचा. सकाळी 4-5 वाजेपर्यंत तो फोन मध्येच गुंतलेला असायचा. आणि काय रे, तू त्याचा मोठा भाऊ ना? अरे मग कधी त्याला विचारलं नाहीस का
की इतका वेळ मोबाईलवर काय करतोस, काय पाहतोस, कोणाशी बोलतोस? मी सांगितलं ना सर तुम्हाला, तो मित्रांशी बोलतोय, प्रोजेक्ट करतोय, असेच कारण द्यायचं. मी विचारलं. बरं बरं ठीक आहे, विचारलं सर. सांभाळा स्वतःला. बरं मला एक सांगा, ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री तुमच्यापैकी कोणीच जागा नव्हतं? नाही म्हणजे रात्रीचे 3 वाजून घेतो. त्याला इथे झोपायला सांगून मी झोपायला गेले साहेब. ठीक आहे, काळजी घ्या. आणि हो, काही गरज लागली तर मी फोन करेन. निघतो मी. कुणाची दुरुस्ती लागली रे आपल्या घराला? काय झालं हे सगळं म्हणू? काय झालं? मी आहे. तू थांब, मी आले. थांब तू. आशू, मी आहे. मायू, हे पैसे घे. एखादा चांगला वकील बघ आणि सोडून आण तिला. जा. पैसे ब्लॅकआउट. लाईट. काही केलं नाहीये. अर्चना, तू आलीस? पण तुला पोलिसांनी या दरवाजातून इथून तुला पकडून नेलं होतं. नाही, तू इथे होतीस. तू इथे नाही होतीस. तू किचन मध्ये असायची. तू किचन मध्ये होतीस. तू इथे होती. तू इथे असायचीस. नाही. तू अचानक आहेस. तू अचानक. मला भास होत. मी इथे पाहिलं. मी तुला इथे पाहिलं. मला भीती वाटते. मला आवाज ऐकू होता. मला भासवत नाही. अशा डॉक्टरला फोन कर. मला भीती वाटते. तू कसा विचारतो आता? मला माणसं दिसतात. मला मारायला फोन लागत नाहीये. बरं ठीक आहे, आपण डॉक्टरकडे जाऊ. चल आपण डॉक्टरकडे जाऊ. अरे दारू किती वेळा सांगितलं पिऊ नको रे तू. आपण निघला. ब्लॅकआउट. लाईट. दादू, ठीक आहे, गोड. बरं वाटतंय तुला? किती काळजी करशील माझी? अरे तू आजारी पडल्यापासून खूप घाबरली आहे रे ती. आणि आता मला तो जगण्याचा हुरूपच निघून गेलाय. बघ आशू. तू तरी असं नको गो बोलूस. अरे काय होऊन बसलंय हे सगळं मयूर. काय मयुरेश साहेब, कसे आहात?
मी ठीक आहे साहेब. गुड. बायकोला घेऊन आलो तुमच्या. साहेब माझ्या भावाचा काही तपास? अहो आधी बायकोला तरी भेटा. निर्दोष सुटका झाली आहे त्यांची. फेमस झाली आहे तुमची बायको. जा जरा बाहेर जाऊन पहा. त्या न्यूज चॅनल सोशल मीडियावाल्यांची किती गर्दी झाली आहे त्यांची मुलाखत आणि फोटो घेण्यासाठी. म्हणजे असं कसं? ते व्हिडिओज, त्या कमेंट्स, त्या लोकांनी काय कंप्लेंट? सांगतो. संपूर्ण तपास करता आणि सगळे व्हिडिओ पाहता एक निष्पन्न झालं. ते म्हणजे त्यांचा समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न. अहो त्या व्हिडिओ बनवायच्या पण त्यांचा वाईट हेतू नव्हता. हे असं घडू शकतं आणि हे असं घडू नये हाच दृष्टिकोन होता. हेच त्यांना लोकांना दाखवायचे होते. कसं आहे ना मयुरेश, आजकाल हे सोशल मीडिया आहे ना, हे पैसे कमवण्याचं साधन झालं आहे काही लोकांचं. आपल्या घरची परिस्थिती, आपल्या घरातील भांडण हे सोशल मीडियावर दाखवून ना लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करायचं. मग आपला अकाउंट नंबर द्यायचा, त्यांच्याकडून पैसे मागायचे. पण खरी परिस्थिती कळल्यावर लोक काय करतात? शिव्या देतात, तक्रार दाखल करतात. पण अहो खरंच एखाद्याला गरज असते ना तेव्हा हीच लोक पाठ फिरवतात. मदत करा पण ज्यांना खरी गरज आहे त्यांना. या अशाच वस्तुस्थितीची त्यांना लोकांना जाणीव करून द्यायची होती. हो पण मग ते पैसे पाठवण्याचं स्क्रीनशॉट हे सगळं ते सगळे यांचेच टीम मेंबर्स होते. हो असं हताश होऊ नका आणि काळजीही करू नका. काय आहे की या एका गोष्टीमुळे ना समाजापुढे खूप मोठा मेसेज गेला आहे. फेमस झाली आहे तुमची बायको. हो आता तरी बेटा. अर्चना, आय एम रिअली सॉरी. माझं कर. मयुरेश, इट्स ओके. मी तुला सांगितलं होतं ना मला फेमस व्हायचंय. पण हो, मला एक प्रॉमिस कर, यापुढे तू कधीच ड्रिंक करणार नाहीस. हो पण नितीन. अजून एक सरप्राईज आहे आणि ते तुम्हा सगळ्यांसाठी. राणे जा. सरप्राईज सर? आई पुण्या होणार रे तू. साहेब, आमचा नितीन. हो तुमचाच नितीन. कसं असतो? साहेब आमचं नितीन कुठे सापडलं? सांगतो. हा ज्या रात्री बेपत्ता झाला त्या रात्री एका फेक अकाउंट वरून मुलीच्या नावाने ह्याला मेसेज आला. काय? फेक अकाउंटवरून? हो. काही वेळातच यांचे रोमॅन्टिक मेसेज सुरू झाले. ह्याचा व्हॉट्सअप नंबर पण त्यांनी मागितला. थोड्या वेळाने मी तुला व्हिडिओ कॉल करते, मला तुला बघायचं आहे, तू मला आवडला आहेस, माझा व्हिडिओ कॉल उचल असं ह्याला सांगितलं. आणि ह्याने तेच केले. त्या व्हिडिओमध्ये मुलगी कपडे उतरवत होती आणि हा पाहत होता. हा पाहत असताना ह्याचा चेहरा त्यांनी शूट केला आणि तो व्हिडिओ ह्याला पाठवला. आपला चेहरा त्या व्हिडिओमध्ये आहे हे पाहून हा घाबरला. लगेचच त्या नंबरवरून याला फोन आला. समोर पुरुषाचा आवाज. 50,000 रुपये गुगल पे कर, नाहीतर आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करू असे ह्याला सांगितले. हा आणखीन घाबरला. हा आता ही गोष्ट हा तुम्हाला घरी सांगू शकत नव्हता म्हणून त्या रात्री करायचं काय, तर जीव देण्यासाठी निघून गेला आणि तुम्हाला वाटले की नितीनने आत्महत्या केली. अहो साहेब पण तसे तसे फोटोज, मेसेजेस होते आमच्याकडे. दादा, मी असं काहीच केलं नाही. त्यांनी मला कॉल केला तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मी त्यांना सांगितलं माझ्याकडे पैसे नाहीये, मी पैसे नाही देऊ शकत, पण ते ऐकतच नव्हते. सतत 5-5 मिनिटांनी मला कॉल करून ब्लॅकमेल करायला लागले. मग मी शेवटी ठरवलं आपण जीवच द्यायचा. म्हणून मी घरातून रशी घेऊन घराबाहेर गेलो आणि फक्त गळ्यात अडकवून त्यांना फोटो पाठवला. आणि तुम्ही अश्विनीच्या सांगण्यावरून त्याला मयत ठरवून मोकळे झालात. फोटो पण लावलात. काय बरोबर ना? आशूच्या सांगण्यावरून? अहो हे काय बोलताय साहेब? हो, कारण अश्विनीनेच त्याला आपल्या नंबरवरून अकाउंट ओपन करून दिला होता. तिला संशय आला म्हणून तिने फॉरगेट पासवर्ड करून नवीन पासवर्ड तयार केला आणि सर्व मेसेज, व्हिडिओ आणि फोटो पाहिले.
तुम्हाला फक्त गळ्यात रस्सी अडकवलेला फोटो दाखवला. बाकीचे काही मेसेज आणि व्हिडिओ तिने डिलीट केले. का अश्विनी मॅडम, बरोबर ना? हो, मीच ते मेसेज डिलीट केले. खूप खूप घाण व्हिडिओ होता तो त्या मुलीचा, आणि या गोष्टीमुळे याची बदनामी होऊ नये म्हणून मीच ते मेसेज आणि व्हिडिओज डिलीट केले. पण एक मात्र विसरला की पोलिसांपासून कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. एवढं तरी ज्ञान असायला हवं. हा ज्या रात्री बेपत्ता झाला त्या रात्री मित्राला फोन करून कॉल बंद करून त्याच्या घरी हा राहिला होता. त्याच्या मित्राचा तपास करून आम्ही याचा शोध घेतला. आता तरी लक्ष द्या. राणे, काढा तो फोटो. साहेब, खूप खूप उपकार झाले साहेब तुमचे. हो साहेब, तशी वावटळ येते ना, आणि त्या वादळाच्या भोवरात सगळं काही अस्पष्ट दिसू लागतं. तसं झालं होतं आमचं. अहो, अवतळीचं वादळ हे काही वेळेपुरतच असतं. ते क्षमलं की चित्र होतं तसं स्पष्ट दिसतं. यापुढे लक्षात ठेवा, अशी कोणतीही घटना जर तुमच्या बाबतीत घडली तर घाबरून जायचं कारण नाही. आणि हो, ह्या अशा गोष्टीमुळे आत्महत्या करणे हा सुद्धा पर्याय नाही. जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा. आम्ही आहोतच तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर, आणि अशा वावटळीला लगाम घालण्यासाठी. चला राणी. अर्चना मॅडम, आता तुम्ही फेमस झालात, सेलिब्रिटी झालात. एक फोटो देता का? घ्या ना राणे, आई, या. घ्या ना. मित्राचा आहे.